शिवसेनेचे नेते व आमदार अनिल बाबर यांचे वयाच्या 84व्या वर्षी आकस्मिक निधन झाले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जाणार असल्याचे वृत्तांनी सांगितले आहे. अनिल बाबर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये असलेल्या गरडी गावामध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. वयाच्या 19व्या वर्षीच त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली. वयाच्या 19व्या वर्षी ते गरडी गावचे सरपंच झाले होते. त्यांची राजकीय कारकिर्दी कशी होती ते आज आपण पाहूया. 1972ला सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून ते निवडून आले. 1981 मध्ये बिल्डिंग डिपार्टमेंट ऑफ सांगली जिल्हा परिषदचे स्पीकर म्हणून होते. 1982 ते 1990 खानापूर पंचायत समितीचे स्पीकर होते. 1990ला विधानसभेवर आमदार म्हणून ते निवडून आले. 1991ला यशवंत सहकारी साखर कारखाना खानापूर चे चेअरमन होते. 1999 मध्ये परत एकदा विधानसभा आमदार म्हणून ते निवडून आले. 2001 सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते डायरेक्टर होते. 1999 ते 2008 मध्ये नॅशनल हेवी इंजिनियर कोऑपरेटिव्ह लिमिटेड पुणे येथे ते चेअरमन म्हणून कार्यरत होते. 2014 मध्ये पुन्हा एकदा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. 2019 मध्ये चौथ्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून ते निवडून आले. शिवसेनेत आमदारांची फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांना भक्कम साथ दिली होती. महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात पाठिंबा दिला. गुवाहाटीमधील आमदारांबरोबर अनिल बाबर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होते. ठाकरे गटाकडून अपात्रतेची जी नावं दिली त्या यादीत अनिल बाबर यांचे नाव आघाडीवर होते. अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभे असलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर हे 4 वेळा आमदार झाले आहेत. 1990 मध्ये काँग्रेसकडून, 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसेच 2014 व 2019ला शिवसेनेकडून आमदार झाले आहेत. टेंभू योजनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा मानला जातो. अनिल बाबर यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने शोकसभेमध्ये असे सांगितले आहे की समाजकार्याचा वासा चालणारा लोकप्रतिनिधी गमावला. त्यांनी असेही म्हटले आहे की आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्य चालणारा एक अतिशय प्रभावशाली असा लोकप्रतिनिधी गमावला आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणतात की आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये त्यांनी शिवसेनेचे कार्य केले व हे कार्य कधीही विसरण्यासारखे नाही. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी, सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना यांचे कार्य सुरळीत व्हावे म्हणजे सतत कार्यरत असत. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यासाठी अनिल बाबर हे कायम एक लढाऊ वृत्तीने लढले आहेत. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आणि माझ्या जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक असे दोन्ही मी गमावलो आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःख देणारे आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते 4 वेळा विधानसभा सदस्य अशी प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्दी राहिली. मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्याने मला भेटत असत. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे मनाला अत्यंत वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.